आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे संत जनाबाईंचा संसार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संत जनाबाई यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांच्या जीवनाशी निगडीत स्मृती आणि भक्ती परंपरेचा वारसा अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकरी आणि भाविक येथे दाखल होत आहेत. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात जनाबाईच्या संसाराचे दर्शन घेत भाविक आध्यात्मिक समाधान व्यक्त करत आहेत. आषाढी यात्रेदरम्यान गोपाळपूर हे भक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. आषाढी यात्रेनिमित्त गोपाळपूरमध्ये जनाबाईंचा संसार बघण्यासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आपण जाणून घेऊयात काय महिमा आहे. काय सांगसाल महाराज? नमस्कार. या ठिकाणी गोपाळपूर तीर्थक्षेत्रावरती भगवान गोपाल कृष्णाचा मूळ महिमा आहे. भगवंतांनी या ठिकाणी कृष्ण अवतार रुक्मिणीचं शोधकार्य या ठिकाणी पूर्ण केलं. भगवंताने जलक्रीडा, रासक्रीडा गोपालकाला करण्यासाठी भगवान गोपाळपूरला आले. रुक्मिणीचं शोध कार्य केलं आणि त्या काळी सर्व संत मंडळी, संत जनाबाईचं विशेष महत्व. नामदेवाच्या घरी जनाबाई हे दासीचं काम करत होते. त्या ठिकाणी जनाबाईला दळण कांडण करत असताना भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी साक्षात मदतीला यायचे. त्या वेळेला जनाबाई दळत असताना जात्यावरती त्या ठिकाणी झोपी जायची आणि भगवान गोपाल कृष्ण पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी येऊन त्या जात्याला हात लावून क्षणार्धानात पोत्याचं जे धान्य दिलेलं आहे त्याचं पीठ या ठिकाणी करायचे. जनाबाईला दळण कांडण करू लागायचे, शेणी वेचू लागायचे, मदत करायचा. येणेकाणे अनेक प्रकारे भगवंतांनी संत जनाबाईला या ठिकाणी मदत केली. देव आणि भक्त, भक्ताचं आणि देवाचं, देवाचं आणि भक्ताचं कसं प्रेम असतं ते जनाबाईच्या त्यांच्या भक्ती सामर्थ्याकडे पाहिल्यानंतर कळतं. एक स्त्री संत ज्या वेळेला दोन स्त्रियांचं भांडण लागतं, कबीर महाराज पंढरपुरात येतात. भगवंत सांगतात की तू गोपाळपूर या ठिकाणी जा आणि जनाबाईची भेट घेऊन ये. त्या वेळेला कबीर महाराज गोपाळपूरला येतात आणि कबीर महाराज त्या जनाबाई आणि शेजारणीला भांडताना पाहतात की हे काय चाललंय. कबीर महाराज म्हणतात की हिंदीमध्ये उपली म्हणतात, त्या शेण्याच्या गौरीसाठी जर जनाबाई भांडत असेल तर ही जनाबाई संत कशी. भगवंताला त्या ठिकाणी कबीर महाराजाला प्रश्न पडला आणि जनाबाईने त्यांना सांगितलं की ज्या गौरीला माझा हात लागला मी त्या वेळेला थापताना विठ्ठल विठ्ठल असं माझ्या मनामध्ये नामस्मरण केलं की गौरी माझा हात लागल्यानंतर तुम्ही ती का उचलून कानाला कबीर महाराजांनी लावली आणि त्या चार गौरीमधून विठ्ठल 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 असं नामस्मरण निघाला. कबीर महाराजाचा गर्वाचा अहंकार त्या ठिकाणी नाश झाला. कबीर महाराजाच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा शेले विणण्याचं काम करण्यासाठी यायचं आणि जनाबाईच्या हात लागलेल्या शेणाच्या गौऱ्या जर विठ्ठल बोलत असतील की ती महान संत, असा त्यांचा अहंकार गळून पडला. या ठिकाणी देवानी जनाबाईनं भगवंतानं शेणघाण काढावं, दळण कांडण करावं, जनाबाईला नदीवरून पाणी आणून भरून द्यावं. येणेकाणी प्रकारे भगवंतानी जनाबाईला या गोपाळपूरवरही मदत केलेली जागा. म्हणून हे गोपाळपूर तीर्थक्षेत्र अनन्यसाधारण महत्व असणारे तीर्थक्षेत्र आहे. न्यूज 9 मराठी, श्रावणी लवेकर, पंढरपूर.